मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. प्रभाकर सर म्हणतात की आदिती बिलकुल खाऊ नको हे जेवण. तेव्हा मोठी आई म्हणते की थांबा भाऊजी, बस झालं आता हे. कुणीतरी आमच्यावर असे खोटे नाटे आरोप करायचे आणि मग आम्ही गप्प बसायचं. हे रोजचे खेळ बाद झाले आता. आदिती, तुझ्या या नाश्त्यात विष घातलंय असं वाटतंय ना तुला? ठीक आहे, तुम्हाला असं वाटतंय ना, तर मी हे खाते आणि तुम्हाला दाखवते. तेव्हा शांतनू मोठ्या आईला अडवत असतो तेव्हा मोठी आई म्हणते की शांतनू, मला अडवू नकोस. मला ह्या गोष्टीचा आज निकाल लावूनच जगायचंय. मग मोठी आई तो उपमा खायला सुरुवात करते. सगळेजण खूप आश्चर्याने तिच्याकडे बघत असतात. तेव्हा मोठी आई म्हणते की बघा भाऊजी, तुम्हाला वाटत होतं ना मी आदितीच्या नाश्त्यामध्ये विष घातलंय म्हणून? खाल्लं ना मी सगळं. झालं का मला काही? गप्प कशाला बसल्यात, बोला. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की मगाच्यापासून तेच सांगतोय वहिनी मी. स्वतः ऐकलं की तुम्ही कोणाशी तरी फोनवर बोलत होता. मोठी आई म्हणते की ठीक आहे, मी फोनवर बोलत होते ना, मग मी कोणाशी फोनवर बोलले हे तुम्ही सिद्ध करून दाखवा. प्रभाकर सर म्हणतात की कधी? म्हणजे मी आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला फोनवर बोलताना ऐकलं. मी अचानक येऊन तुम्हाला विचारलं तर कोणाशी बोलताय, तर तुम्ही उडवाउडवीचे उत्तर द्यायला लागलात. मोठी आई म्हणते की जी एकामागोमाग एक तुम्ही किती खोटे आरोप करा. मित्रांनो, जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. आहे माझ्यावर. मी कशाला कोणाला फोन करेल? मी कोणाला फोन केला असेल तर कळेलच ना तो माझ्या फोनवरून. बघ शांतनू, तू बघ. ज्योती, तूही बघ. बघा प्रभाकर भाऊजी, मगाशी कानांनी ऐकलं ना भाऊजी तुम्ही, आता डोळ्यांनी बघा आणि सिद्ध करा. तेव्हा पल्लवी म्हणते, मोठी आई, तुम्ही काय काय करू शकता हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. तुम्ही हे मुद्दाम आणि ठरवून करताय. तेव्हा शांतनू म्हणतो की बास, खूप झालं आता. यापुढे माझ्या मोठ्या आईच्या विरोधात एक शब्दही ऐकून घेणार नाही मी आता. आणि मला कळतंय ना हे सगळं कोणामुळे होते. हे सगळं एका व्यक्तीमुळे होतंय. त्या व्यक्तीच्या आपल्या घरात येण्याने होतंय आणि त्यांनीच आपलं सगळं घर बिघडवलंय. पल्लवी सगळ्यांवर खोटे आरोप करायला लागली आहे. ती माझ्यापासून लांब गेली आहे ते फक्त त्या व्यक्तीमुळे. आणि बाबा, तुम्ही सुद्धा आता तेच करताय. दरवेळी मोठ्या आईवर काही ना काही नवीन आरोप होत आहेत. तिला या गोष्टीचा किती त्रास होतो याचा विचार करताय का तुम्ही? आत्तासुद्धा जे आरोप केले तुम्ही ते तिने सिद्ध करून दाखवले. किती इनोसंट आहे ती. नको त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून किती छळताय तिला. इकडे मात्र पुष्पाला त्रास होत असतो. प्रभाकर सर म्हणतात की अरे माझ्यावर विश्वास ठेव, मी थोड्या वेळापूर्वी ऐकले बोलणं. पुष्पाताईंना मात्र ते विष खाऊन त्रास होत असतो आणि त्या जमिनीवर कोसळतात. त्यांना असं जमिनीवर कोसळलेलं बघून सगळेजण त्यांच्या जवळ जातात. लवी म्हणते की पुष्पाताई, काय झालंय? उठा पटकन. आदिती मॅम म्हणतात की पाणी आणा लवकर. तेव्हा पुष्पा म्हणते, पल्लवीताई तुमच्या डिशमधल्या खाण्यामध्ये काहीतरी. पण पल्लवी पुष्पाताईला म्हणत असते की पुष्पाताई प्लीज तुमचे डोळे उघडा. पुष्पा काय सांगते हे ऐकण्याच्या कोणीच मनस्थितीत नसतं. शांतनू म्हणतो की बाबा डॉक्टरांना फोन करा लवकर. तेव्हा मोठी आई मनातल्या मनात विचार करते की ही आता पल्लवीच्या नाश्त्याबद्दल म्हणाली आणि हिला कसा काय त्रास झाला. शांतनू मात्र पल्लवीच्या रूममध्ये येतो आणि तो उपमा खायला लागतो. तितक्यात पल्लवी तिथे येते आणि त्याला थांबवते आणि म्हणते की शांतनू, तुम्ही हे काय करताय? या उपम्यामध्ये काय मिसळलंय आपल्याला माहिती आहे का? हा उगाच विषयाची परीक्षा बघताय. बघा, आपल्यात किती वाद होऊ देत, किती भांडणं होऊ देत, पण स्वतःची काळजी घ्या तुम्ही. तुम्हाला काही झालं तर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. तुम्हाला मी तुमच्या नजरेसमोरही नको असेल कदाचित, पण माझं जीवापाड प्रेम आहे तुमच्यावर आणि ते कायम राहील. तुमच्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरं कोणी याचा विचारही करू शकत नाही मी. तेव्हा प्लीज जपा स्वतःला. डॉक्टर येतात, पुष्पाला चेक करतात. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात, आता तब्येत कशी आहे? तेव्हा डॉक्टर म्हणतात, पोटात विष गेल्याने अनकॉन्शियस झाल्या होत्या त्या, चक्कर आली होती त्यांना. पण सुदैवाने त्यात विषाचं प्रमाण कमी होतं, त्यामुळं वाचल्या आहेत त्या. आता काही धोका नाही. आज फक्त लिक्विड द्या त्यांना. मी काही गोळ्या लिहून देते. या गोळ्यांमुळे त्यांच्या शरीरातलं विष बाहेर पडायला मदत होईल. बबनदादा पैसे द्यायला जातात. तेव्हा पल्लवी म्हणते की बबनदादा तुम्ही राहू द्या, तुम्ही नका देऊ पैसे. मग शांतनू डॉक्टरांना पैसे देतो आणि बबनलाही पैसे देतो औषधांसाठी आणि म्हणतो की जा औषधं घेऊन ये पटकन. डॉक्टर गेल्यानंतर पल्लवी म्हणते की बघा, डॉक्टरसुद्धा हेच म्हणाले की पुष्पाताईंच्या पोटात विष गेलंय. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की म्हणजे मी म्हणत होतो तेच खरंय. खाण्यामध्ये विष मिसळलं गेलं होतं. फक्त आदितीची डिश पल्लवीला गेली. तेव्हा शांतनू म्हणतो की मग पुष्पाताईंनी हे कसं काय खाल्लं? तेव्हा पल्लवी म्हणते, कारण पुष्पाताईंनी माझ्या प्लेटमधला उपमा खाल्ला होता.
प्रदीप म्हणतो की 1 मिनिट प्रभूदादा, पण मुळात ही डिश पल्लवीपर्यंत गेलीच कशी? तेव्हा मेघना म्हणते की ती मी दिली होती. आदिती सासूबाईंनी खास पल्लवीसाठी द्यायला लावली होती. म्हणजे मी म्हणतोय तेच खरंय. विष मिसळलं गेलं, फक्त ती प्लेट पल्लवीला देण्यात आली. तेव्हा मोठी आई म्हणते की वा भाऊजी वा, चांगलाच खेळ चाललाय हा. कधी या रिंगणात, कधी त्या रिंगणात. आधी काय म्हणाला, या आदितीच्या नाश्त्यामध्ये विष मिसळलं म्हणून. आणि आता काय म्हणताय, पल्लवीच्या नाश्त्यात विष मिसळलंय म्हणून. पण पल्लवीला हा नाश्ता पाठवला कोणी? या आदितीने. म्हणाली खाऊ घाल आग्रहाने. पण तुमचा विश्वास नाही बसणार भाऊजी, कारण तुम्हाला पुरावे लागतात ना. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की वहिनी तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? तेव्हा मोठी आई म्हणते की फोनवर कोणाशी बोलले नाही हे सिद्ध करून दाखवलं ना, तसंच आता या बाबतीतही करूयात. सगळ्या घरात शोधूया आणि कुठे ना कुठेतरी काहीतरी पुरावा मिळेलच ना. तेव्हा शांतनू म्हणतो नाही मोठी आई. तेव्हा मोठी आई म्हणते की नाही शांतनू, मला ह्या गोष्टीचा आज निकाल लावूनच टाकायचा आहे. आपण सुरुवात ना माझ्या खोलीपासूनच करूयात. नाही शांतनू, चल माझ्या खोलीत, आणि ज्यांना आपल्या डोळ्यांनी खात्री करून घ्यायची आहे ना, त्यांनी या माझ्यासोबत आणि बघा एकदा स्वतःच्या डोळ्यांनी. लव्वी विभावरीला म्हणते की विभा काकू प्लीज तुम्ही पुष्पाताईंकडे बघता का? आणि मग पल्लवी देखील शांतनूच्या मागोमाग जाते. मोठी आई म्हणते की तुम्हाला खात्री पटेल, तुम्ही शोधा एकदा. तेव्हा शांतनू म्हणतो की मोठी आई, आपल्याच माणसांवर असा संशय घेतलेला बरं नाही आहे, आणि यातून आपल्याला काय मिळणार आहे? मोठी आई म्हणते की नाही, आज तर खात्री पटायलाच पाहिजे. आज सगळ्यांनी माझी खोली बघा. मीच दाखवते ना सगळं. हे माझं कपाट बघा, सगळे कप्पे शोधा, बघा आणि सगळे खात्री करून घ्या. पल्लवी तू कशाला उभी आहेस? भाऊजी तुम्ही पण शोधा, सगळेजण शोधा. तेव्हा शांतनू म्हणतो की मोठी आई बस झाला आता, ह्या सगळ्याची गरज आहे का? तेव्हा मोठी आई म्हणते की गरज तुला वाटत नसेल, पण मला वाटते की पल्लवी, तुझे वडील, सगळ्यांच्या नजरेत मीच गुन्हेगार आहे ना. सगळ्यांना असंच वाटतंय ना, या आदितीवर जो जीवघेणा हल्ला झाला त्याला मीच कारणीभूत आहे. त्या दिवशी गॅस उघडा ठेवून मीच तिला मारण्याचा प्रयत्न केला, आणि आज तर तुझ्या बाबांनी कमालच केली. माझ्यावर आरोप केला की मी विष कालवलंय म्हणून. नाही नाही, आज सगळीकडे शोधा आणि एक काम करा, काही सापडलं ना तर लगेच पोलिसांना बोलवा आणि मला तुरुंगात पाठवा. होऊ दे मला शिक्षा, होऊ दे मला फाशी. मोठी आई म्हणते की शांतनू तुला माझी शपथ आहे, आधी जा आणि माझं कपाट शोध. रवीला देखील म्हणते की तू काय इथं उभी आहेस ग, तू पण शोध. नंतर माझ्यावर आरोप करतेस ना, बघ तुला काही सापडतंय का. सगळेजण शोधा, बघा कुठे काही मिळतंय का. सगळेजण शोधाशोध करायला लागतात. मोठी आई नाटकं करत म्हणते की परमेश्वरा, काय प्रसंग ओढवला रे माझ्यावर. शांतनू म्हणतो की मोठी आई नको तू एवढा त्रास करून घेऊ. मोठी आई म्हणते की कसा त्रास करून नको घेऊ शांतनू, हे सगळे माझ्यावर इतके घाणेरडे आरोप करताय, मला याचा त्रास होणारच ना रे. झाली ना सगळ्यांची खात्री, नाही मिळालं ना माझ्या खोलीत काही? ठीक आहे भाऊजी, आता आपण तुमच्या खोलीत जाऊया, म्हणजे तुमची काही हरकत नाही ना. तेव्हा प्रभाकर म्हणतो की ठीक आहे, माझी रूम चेक करूयात आता. मोठी आई म्हणते की चल शांतनू, तू सोबत पाहिजे. म्हणजे कोणीतरी हे सांगितलं त्याने ते ऐकलं असं मला नकोच आहे. चल तू प्रत्येक ठिकाणी बरोबर पाहिजे मला, असं म्हणून मोठी आई शांतनूला घेऊन जाते. त्यांच्या मागोमाग पल्लवी, प्रभाकर सर आणि आदिती मॅम सुद्धा जातात. तेव्हा मोठी आई म्हणते की बघ शांतनू, सगळीकडे बघ आता यांच्या खोलीत. प्रभाकर सर म्हणतात की बघा, खात्री करून घ्या एकदम, तुमच्या मनात शंका राहायला नको, बघा. मोठी आई म्हणते की आदिती ते कपाट उघडून दाखव. मग आदिती मॅम म्हणतात की बघा ना. मोठी आई कपाट चेक करते. प्रभाकर सर म्हणतात की बघा ना, आपला तर उलटाच प्रकार आहे. ज्याला विष दिलं त्याच्याच खोलीत विषाची बाटली आहे का नाही ते चेक करताय. चांगले, खात्री करून घ्या. मोठी आई म्हणते की भाऊजी हे काय चाललंय? मगाशी तुम्ही म्हणाला आदितीला नाही पल्लवीला मारण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणून, आणि आता शब्द फिरवताय. मगाशी माझ्या खोलीची झडती घेतलीच ना आपण, मी स्वतः घेऊन गेले ना तुम्हाला. मग तुम्ही सुद्धा आता तुमचं मन मोठं करा. तुम्ही उभे का आहात? शोधा सगळीकडे. आदिती मॅम म्हणतात की शोधा ना, आमची काहीच हरकत नाही आहे, शोधा तुम्ही. बघा काही सापडतंय का तुम्हाला? इथंही बघा, तिथंही बघा. शांतनू म्हणतो पण मला कळत नाही आहे की पल्लवीला मारण्याचा प्रयत्न कोणी केला असेल. आपल्या घरातलं कोणी एवढ्या खालच्या थराला कसं जाऊ शकतं? मोठी आई म्हणते की अरे शांतनू, विचार कसला करत बसलाय, शोध ना सगळीकडे. मग शांतनू म्हणतो की नाही मोठी आई, काहीच नाही आहे इथे, चल इथून. मोठी आई मनात विचार करते की अरे शांतनू, ती बाटली पलंगाखाली आहे, बघ ना एकदा. मग सर्वजण तिथून जायला निघतात. तितक्यात शांतनूचं लक्ष त्या बाटलीवर जातं. शांतनू म्हणतो की 1 मिनिट. मग ती विषाची बाटली शांतनू पलंगाखालून काढतो. बघून मात्र मोठी आई सोडून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. शांतनू म्हणतो की हे काय?
बॉटल इथं कशी? मोठी आई लगेच म्हणते की बघितलंस शांतनू, बघितलंस? अरे इथं कारस्थान शिजत होतं. हे पाप करणार आणि आरोप माझ्यावर येणार, मला बदनाम करणार. या आदितीने पल्लवीच्या नाश्त्यात विष मिसळलं आणि माझ्यावर आरोप घेताय. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की काय बोलताय सुपर्णा वहिनी, कळतंय का तुम्हाला? मोठी आई म्हणते की तुला आठवतंय ना मगाशी मेघना काय म्हणाली? आदितीने मुद्दाम पल्लवीसाठी डिश पाठवली होती. याचा अर्थ समजतोय का भाऊजी तुम्हाला? गुन्हेगार तुमची बायको आहे. प्रभाकर सर म्हणतात की वहिनी काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? आदिती असं करणं शक्यच नाही. मी खात्रीने सांगतोय तुम्हाला, आणि तेही पल्लवीच्या खाण्यामध्ये. आणि का करेल ती असं? तेव्हा मोठी आई म्हणते की वा भाऊजी वा, माझ्यावर तर लगेच संशय घेतला आणि स्वतःच्या बायकोला पाठीशी घालताय. पल्लवी म्हणते की मलाही आदिती मॅमवर पूर्ण विश्वास आहे, त्या असं काही करू शकत नाही. तेव्हा शांतनू म्हणतो की अजून किती आंधळा विश्वास ठेवणारस? मोठ्या आईच्या विरोधात एकही पुरावा सापडत नाही तरीही तू तिच्यावर संशय घेतेस. आणि आता यांच्या रूममध्ये हा पुरावा सापडलाय तरीही तू त्याच्याकडे दुर्लक्ष करतीये. पल्लवी काय झालंय तुला? का तिच्या आहारी गेली एवढी तू? पल्लवी म्हणते की हाच प्रश्न मला तुम्हालाही विचारायचा आहे शांतनू. हो, मी तुम्हाला एवढं सांगायचा प्रयत्न करतेय, तुम्हाला काही बघायचंच नाहीये. तुम्हाला तर माझं काही ऐकूनच घ्यायचं नाहीये. शांतनू, दरवेळी दिसतं तसं नसतं, त्या पलीकडेही खूप काही गोष्टी असतात. तेव्हा शांतनू म्हणतो की मग ते सिद्ध कर ना. ही विषाची बाटली यांच्या रूममध्ये सापडली आहे, अजून काय पुरावा हवाय तुला? पल्लवी, तुला कळत नाहीये का? तुझ्यावरचं संकट पुष्पाताईंनी आज त्यांच्या अंगावर घेतलं म्हणून, नाहीतर तुला काय झालं असतं याचा विचार केला का तू? मोठी आई म्हणते की हो ना शांतनू, या पल्लवीला या आदितीचं खरं रूप लक्षातच येत नाहीये. या आदितीला सत्ता हवी आहे आणि आता तिच्या लक्षात आलंय पल्लवी तिच्या वाट्या येतीये, तिला डोईजड होतीये. म्हणूनच पल्लवीला विष देऊन तिचा काटा काढण्याचा डाव खेळला असणार हिने. शांतनू म्हणतो की उद्देश काय होता ते मला माहीत नाही, पण पल्लवीला मारण्याचा प्रयत्न झाला हे नक्की. पल्लवी, मगाशी तू मला सांगितलंस, आता मी तुला सांगतो. लवकरात लवकर जागी हो आणि या बाईपासून दूर राहा. मला माझी पल्लवी लवकरात लवकर परत हवी आहे. मोठी आई मनात विचार करते की तुझी पल्लवी तुला परत मिळणार नाही याची पुरेपूर काळजी घेईल मी. आणि मग मोठी आई देखील तिथून निघून जाते. आदिती मॅम मात्र खूप रडत असतात. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, आदिती मॅम म्हणतात की मला ना टोमॅटोचा पॅक तयार करायचा आहे. पल्लवी ती वाटी घेऊन शांतनूसमोर जाते आणि म्हणते की ह्या फेस पॅकमध्ये लाल तिखट मिसळलंय. शांतनू म्हणतो की यात लाल तिखट मिसळलंय आणि तुम्ही हे मोठ्या आईच्या चेहऱ्यावर लावायला सांगताय. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की हे आम्ही नाही मिसळलंय, त्यांनीच मिसळलंय. आई म्हणते की काय आरोप करतेयस हे? तेव्हा पल्लवी म्हणते की पुराव्यांसकट आरोप करतोय मोठी आई. मित्रांनो, कालच्या एपिसोडमध्ये पहिल्या 3 तासात कमेंट करणारे आपले दर्शक होते मी प्रसाद सरदेसाई, राणी बेलोटे, कैलास जाधव, गीता चंदेर, मानसी राऊत, नीलम गीते, निकिता जोशी, रोहिणी मगार, सुशील डावरे, प्रशांत सुर्वे, सुविता भुरेवर, शुभांगी जबा, अजय माने, चंद्रशेखर भातवाडेकर, नितीन लांडे, भास्कर दहाले, संजना मोरे, निवृत्ती बोकमुरकर, तेजस्विनी घोलप, सुरग्यू हत्तीकट, कोमल कदम, विद्या जोशी, मुकुंद कुलकर्णी, तृप्ती वेल्हाळ, लक्ष्मी, मंदारवी बोधारे, गोविंद परब, रमा वाडकर, ज्ञानेश्वर आचारी, हर्षदा खोट, पूनम पाटील, साहेबराव दराडे, सिकंदर कापडी, आनंद केसवानी, प्रमोद पंडित, वंदना तांबडे, दिनेश पाठक, सुभाष देशपांडे, दीपाली साठे, रेश्मा भगत, स्वरा देशमुख. तसेच मित्रांनो, अजूनही खूप प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.